नमस्कार मित्रांनो. तर व्हिडिओ काही सोडणं झालं नाही मला 2-4 दिवस आणि आता लागलो शेवायचा भात करायला. आई म्हणली भातच कर थोडा, तर काही बोले भुका नाही ते म्हणली, पण थोडा करावा का संध्याकाळी कशाला उपाशी झोपायची म्हणून. आणि मला तर काही व्हिडिओ टाकणंच झालं नाही. आणि मंगळवारी माझी लय अपघात झाली. मंगळवारी जरा माझा काय बीपीचं म्हणजे 2-3 वेळा झालं मला बीपीचा त्रास व्हायला लागला. बीपी त्या दिवशी मित्रांना दवाखान्यात नेलं पुण्यात गेल्यावर. असा 2 फॅन लावलं त्यांनी, घामले यायचा. मग ती डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टर म्हणला तुमचा बीपी जरा जास्त वाढलाय. मग त्याच्यामुळं टेन्शन चालतं जरा बीपी वाढल्यावर. मग आईला मी काही सांगितलंच नाही. तसल्यातच मी आज तुळजापूर येरमाळ्याला गेलतो. ते कार्यक्रम आहे त्यांनी नेलं होतं. त्याच्यामुळं इकडून हात ही जरासं म्हणजे हे जे सारखं झाले वात यायची जरा हाताला, टेन्शन चालतं जरा. कशाचं टेन्शन येतेच किंवा आता सगळं घर अर्ध सगळं कशाचं काय म्हणून नाही सांगू शकत तुम्हाला. मग आता आलो, मग अशी आलतो, कपडे धुली आणि गेलतो इथे एका ठिकाणी जवळचला. जरा काम होतं म्हणून त्यांनी बोलवलं होतं. मग ती म्हणत होती जेवण करून जावा, पण मी म्हणलं नको, पाऊस लय आहे, आबाळ विजा असल्या कडकायच्या, म्हणजे जेवण काय अंगी लागायचं नाही, नको म्हणलं. म्हणून मग तिथनं तसंच आलो. त्यांनी जेवण 100% जेवलं असतं तर भिजलं असतं. पुन्हा तिथून रेल्वेच्या नाल्यात ना काही गाडी येत नाही. मग आता पावसाच्या आधी घरी आलो, म्हणलं घरी जाऊन भाकर नाही तर भात करायला, पण आहे म्हणली भाकर नको, भातच कर. मग आता भातच लागले करायला. मस्त कटाळा आलता मगाशी, पण गेलो नाही जरा. का तर आपल्याला आधार कोणाचा नाही, पोटा पाण्यासाठी जावंच लागतंय. आपल्याला वाटलं की 100-200 रुपये कुठनं तरी तेवढंच येतं म्हणून गेलो. दिलं त्यांनी, काय पेट्रोलला हे पैसे काय तसं ठेवलं नाही. पण 2 दिवस झाला अशक्तपणा लई आला. वजन बी जरा माझं कमी झाले. मला मंगळवारी लईच येडं धरता म्हणजे बीपीचं झालता कमी, हे वाढला होता, सॉरी कमीच म्हणतो. तर अशा अपघात पोटा पाण्यासाठी जावं तेव्हा काय घराला आता सगळ्या घराच्या कडे नका. ही जी दिसते ही वलांडी लागली आहे नका, ही वलांडी लागली, वलांडी ही जी दिसते ती नका. इथं वर जी दिसते ती वल लागले कडच, हे बघा असं वल लागले. काय करावं, कशा टेन्शन घ्यावं. कडनं पडकं असल्यामुळं आमचं घर पडकं, मग हे बी पडकंच. कसं तरी आधार माता ह्याच्यावर कागद आणून टाकावं लागेल. मग काय असं वरनं सुद्धा पाणी उतरते, कडनं सुद्धा इकडनं पाणी उतरते. गावात किती घर पाणी उतरतं, इकडनं वल झालेलं. बाबी तर बघा तिकडं झोपायला जाते, त्या पलीकडची तिकडं. काय करायचं, पडलं तर झडलं तर अवघडच आहे. नाही भाजत मी हे, कशात भाजाय मुर्गे तिकडे करा नवा त्याला कवा भाजून म्हणलं तर जाऊ दे मरू. मग अशी गेलो, आता काय पोटा पाण्यासाठी बाहेर गेल्याशिवाय भाग नाही. काय करायचं, नाही जाऊ त्याला. घरी बसून तर कोण देणार आपल्याला, आधारच नाही कुणाचा तर कोण द्यायचं. या त्याच्यात बाई, त्याच्यात अशा पिशव्या जम्परची कपडे हे तसली पिस कागद झकलं की वरण म्हणून. आता ह्यात आदलीची मका बी बर का, कवा भाऊ होता तवाची मका ही. भाऊला मकाच्या भाकरी आवडायची म्हणून मका ठेवली होती ती. आता ती एक दिवशी दळून आणावं लागलं. आता तिने जनाबाईला न्यावं म्हणलं होतं, पण कवा न्यायचं वजा आयला सगळं न्यायला तेच नाही. पिशवी सगळं एखादं ड्रेस नाही बाबा, वजन नाही देत आपण, नाही वजन काही.
पुन्हा एकदा गेले एखाद्या दिवशी जाऊन येईल ती पुन्हा चक्कर मारून येईल नाही आपलं घर हा ठेवायची बाई आता केलंय ना तर लावायचंच नव्हतं मी म्हणून नाही तर रिझर्वेशन केलंय नाहीतर लवकर लावायची आली झोपत होती तिथे देवळात मग काय तुम्हीच केलं पण तुम्हाला आधीच म्हणली पोरांनी केलं व नको म्हणलं तरी म्हणलं आता केलंय तर मग म्हणलं करू द्या म्हणलं मी जाऊ द्या म्हटलं ते बाबा मला तर आता भात केलाय हौसानं पण तोंडातून घास फिरतो खाऊच वाटत नाही. गिळायचा तसा तोंडातलं खेळतोय. मी आठवडा झालं एकच शाळेत जेवते आणि मंगळवारी तर काय झालं मला तिकडं कार्यक्रमाला गेलो मला त्या पोरांनी 2 फॅन लावलं तरी घामच यायचा मला बनेल पिळून काढला माझा इतका घाम यायचा मला मग त्यांनी दवाखान्यात नेलं ते म्हणला बीपी वाढलाय म्हणला टेन्शन तरी आहे का माग थोडं आहे का टेन्शन त्याचं टेन्शन तर आहेच किंवा काय ते काय म्हणतात की ते आपलं गेलं की काही नसतं कोण कोणाचं नसतं आपला बाप गेला की जग बुडलं म्हणलं मी काम कुणाचा काय आधार नाही कुणाचं काय आले ते की सगळं झालं पण काय करायचं उघडल्या वाटतं लय अवघड आहे कशाचं काय आणि काय बघू चिड तर मारावं म्हणलं तर काहीतरी केल्याशिवाय भाग नाही एक खोली जरी बांधली तरी आई तर जाईल त्याचं काय सांगावं पडायचं भ्या वाटतंय ही म्हणून तर झोपाय नको वाटतं ते सामान जळू दे बसू तिकडं पडत तिकडं जीव वाचवायचा बघायचा तिथं बी दरवाजावर फुगलं या पाणी सुद्धा टाका जाऊ देत नाही माझी मी टाकून मग काय तर थांबून देत मग केलं झालं आपले पण एखादा दोघायला काय तिथं सरिताची झोपतो का अलीकडच्या घर अलीकडचं घर त्यांचं बी सामान आहे वाटतं हे बी दुग्गच भरले अलीकडचं ती गाड्या बी आणि पलीकडे तिथे शिवणकलाच असले शिवण असल्यामुळे तिथं झोपता का तुम्ही पलीकडे स्वयंपाकाला गुतले ना अलीकडे तर त्यांची त्यांनाच लागते 4 घर आहे तरी 4 बी कमीच पडते ती माहिती का म्हणली का गळत आहे का काल मी मला अजून तर गळलं नाही थोडं टिपकतंय पण केवळ तेच केवळ कळत नाही सगळं सारं कळतंय कसं पळापळी झाली सामान त्यात काय नाही भांडी बिंडीच आहे की भरलेली दुसरं नाही काय तर गाडी करायचं भांडीच आहे ती एक कागद आणून टाकतो जरा मला पलीकडं चांगलं आहे पलीकडं पडलं काही नाही पडत खाल्लं माळा केला पण पलीकडं पडायचं अहो त्या बसऱ्यात काय केलं माहिती का एक जणांना असं माळवाद आहे माळवाद तसंच ठेवलंय आणि ते आता वरवड येते का नाही त्याच्यावरनं पत्र टाकले त्याने वरून अजून पत्र्यावरून वरवड घेतली खालचं माळवाद तसंच खाली उकडत बी नाही गळत बी नाही बी ही बी उचलून पाहिजे पाणीच राहते आपल्याला घर बी उचलून पाहिजे जरा आता उद्या मोठ्या पावसात तर लय अवघड तिथं घरात शिरा प्यायचं नाही चांगली बाहेर वाटच नाही चढत वाट झालाय चढण हे झालंय आज झालाय काढला नाही तिला पाऊस उघडल्याच्या नाही डायरेक्ट माळावर जत्रा झाल्यावर काय नाही माशी कपाशी माझी करेन माशी काय तर करते ती माशी कसं सगळं मलाच करावं लागते भाभी गॅस पेटवून देते बघा मी नसल्यावर तिला पेटवा गॅस नाही पेटवा तिला हे जवायला इथं पण पेटवायला नाही ती शिगडी होती लाईट छोट करत होती त्याच्यावर असे आमचे अपदाय काय करायचं त्याच्यासाठी आईला आता मुंबईला न्यायचंय अपद्यासाठी तर काय करायचं पडकं झडकं हाय सगळंच अवघड आहे सगळं
काय करतो मग शेड माझा पत्र आहे का नाही कुठल्या ते पत्र ते हा नाही शेड कसा मारायचा वरचं पत्र तसंच ठेवायचं नुसतं कडच काढायचं असं करायचं काय तर केल्याशिवाय भागलं काहीतरी कशा कशाचं टेन्शन तर घ्यावं लय मागच्या 2 दिवसात तर एवढं टेन्शन आलं ते अक्षरशः वाटायचं कुठं तरी मरावं जावं जावं खावा की थोडा भाग ठेव का खावा की थोडासा बघा आता मी जाईन तिकडे घेऊन येऊन खाल्ला खाल्ला आहे ना थोडा खावा म्हणलं तुम्हाला थोडा आहे तिथं माहित कसं आहे तिथे हे गळत म्हणून जातो हे गार झाल्यावर जातो जाऊ आता नाही येत माघारी इकडे आता उद्याच्याला 2 भाकरी करीन काहीतरी आणि काल काहीतरी करून नेईन रेल्वे सकाळ सकाळ तर एवढ्या वाटतं का तिथे गेली बाटली इकडे तिथं नेलेलं गरम छान होते पाणी वा घरी सोडून यायचं कसल्या पुढच्या मिळते ते आता गाडी करून तर किती आहे 10-15 हजार रुपये पुरायचं नाही आपण काय करायचं खावा भात थोडा असं करायला खाल्ले तुम्ही खावा मी तर म्हणलं भाकर करते तुम्हाला ते नको भाकर म्हणून नाही केले ना आई बी म्हणली मला नको पण एवढे राहिले तर पुन्हा तिकडे ट्राय गेल्यावर कोण खायचं भाकर बी नाही आता उद्याच्याला सकाळच्याला करेन 2 भाकरी खाऊन जास्त कशा जाणार रेल्वे दुपारच्या हा 11 वाजता आहे लय आवड आलतो मी तर ते ह्याला कसली गाडी फास्ट ताणून आणि म्हणलं मध्ये जर गाठलं तर लय अवघड आहे कापड धुले ती तर तो का वलीच ठुले हाय ती काही जागाच नाही आता वाळू घालायला कुठं घालायचं आता वळण बी नाही काहीच नाही पापडायचं का हा पापडायचं का कुठं तिथं पण ते खाली हवाला टाकायचं नाही ती जागा तिथे खायची किती लागायचं जागा अहो 2-4 ड्रेस आहेत उद्या जायचं म्हणून दिलं होतं लवकर टाकायचं उशिरा आला नाही उशिरा मगाशी 4 वाजता आलो धुली कपडे मला घालायला नव्हते आणि तेव्हा पाऊस नव्हता ऊन होतं पण लईच आता इजान काळ मग ती म्हणत होते जेवण जा म्हणत होते तिथून ह्याच्यात ढवळस मधली आणि मी म्हणलं नको पाऊस जर गाठला तर जेवण आगी लागायचं कसला आवाळ काळा कुठे वाढून झोपायला मग काय येतं लावून कुलप लावलेलं ते जवळच्या चावीने उघडले त्यात ते थोडी ज्वारी ही आहे ती म्हणलं भिजा त्याचा म्हणून कागद झाकला ह्याच्यावर हे मला वाटतं महाग माती लोटलेले आहे ते वल धरून राहते काही ती कोणा ओलच लागत ओलं नसेल बघा ओलच आहे माझी सासायला लागलं ना त्या पाचीला मोडत सर नसते पाणी जायला जागा मुरते पाणी जिरायला लागलं पाणी लय आमचं सगळे घर सगळे एक पण घर नाही सगळे घर कसली झाली ती काय सुद्धा नाही आता घराने आता कुठं गळत असेल तिथे पत्रात एवढा चांग ती मध्ये फुटलाय लय अवघड आहे काय कशाचं काय सगळे आपदा सगळे अडचण सगळं टेन्शन असं मित्रांनो चला तुमची साथ सपोर्ट राहू द्या व्हिडिओला उशीर झालाय संध्याकाळचा आहे
आणि कसं वाटलं आमचे तुम्हाला आपदा बघून. कटाळ्यासाठी केलं नाही आता भाकरी मी. आई पण नको म्हणली, मस्त केल्यावर खाल्लीच असते अर्धीक्षी, पण नाही केली. असू दे, चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.